एकादशी. सद्गुरु राजाधिराज योगीराज हंसतीर्थ स्वामी महाराज आपल्याला नेहमी मार्गदर्शनामध्ये त्यांच्या प्रवचनामध्ये सद्गुरु आप्पा महाराज देखील आपल्याला नेहमी सांगत आले आतापर्यंत सद्गुरु सेवेचं महत्व काय आहे, सद्गुरु सेवा केल्याने काय फल प्राप्ती होते, सद्गुरु सेवा केल्याने आपल्याला जो सत्व रज तम हे जे 3 गुण सांगितले भगवंताने. आता तुम्ही गीता शिकतायत, गीता प्रेमी आहात, गीता स्वाध्यायी आहात. गीतेमध्ये हा सर्व सत्व रज तम गुणांचा अभ्यास आलेला आहे. आता पुढे येईलच आणि त्याचा सुद्धा अभ्यास करायचा आहे. मग इथे सद्गुरूंनी आपल्याला काय सांगितलंय की सद्गुरु सेवा केल्याने सद्गुरूंचं आज्ञेमध्ये राहिल्याने काय होते, सत्व रजतम हे कमी होतात. हे जे 3 गुण आहेत, सत्व गुणाचा त्याला सत्व गुणाची वाढ होतीये आणि रज आणि तम हे कमी होतात. आता आपण आजच्या ह्या सद्गुरु उपदेश जे सद्गुरु योगीराज हंसतीर्थ स्वामींनी आपल्याला उपदेश केलाय त्याचं आपण आज थोडस चिंतन करूया. जे यथाभक्ती यथाशक्ती माझ्याकडून होईल मी ते सांगण्याचा प्रयत्न करील. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी त्यांच्या सद्गुरूसाठी ही ओवी म्हणलेली आहे. त्याच्यातून आपण आज सुरुवात करू. मज हृदयी सद्गुरु जेने तारिला हा संसार पुरू म्हणून विशेषे अत्यादरू विवेकावरी. माऊली काय म्हणताय, मज हृदयी सद्गुरु जेने तारिला हा संसार पुरू. आता काय म्हणलंय माऊलींनी इथं की ह्या चराचरामध्ये ज्या आपण ह्या भवसागरामध्ये ह्या संसार रूपी भवसागरामध्ये ज्यांनी मला तारून नेलं. आता खरं पाहिलं तर माऊलींचा काय संसार होता बघा बरं, होता का माऊलींचा संसार काही नाही. पण जे ह्या चराचरामध्ये त्यांनी काय म्हणलंय, हे विश्वची माझे घर, ही त्यांनी एकट्यासाठी प्रार्थना केली नाही. जे त्यांच्या डोळ्याला दिसतंय की अरे हे भक्त किती संसारामध्ये ह्या भवसागरामध्ये किती फसलेत आणि त्यांना तरुण जाण्यासाठी जो मार्ग दाखवणारे आहेत ते सद्गुरु. त्यांना म्हणलेलं आहे जेने तारिला हा संसार पुरू म्हणून विशेषे अत्यादरू. विशेष म्हणले माऊलींनी. कोणाला म्हणले, सद्गुरूंना. विवेकावरी. आता बघा इथे शेवटचा शब्द वापरलाय विवेक. जोपर्यंत आपल्याला विवेक शक्ती जागृत आहे, ही शक्ती आहे, जोपर्यंत विवेक आहे तोपर्यंत आपले सत्कर्म घडत असतात, लक्षात ठेवा. आणि हा विवेक कोणाजवळ मिळतो, हा सद्गुरूंपाशीच मिळतो, लक्षात ठेवा. सद्गुरूंच्या मार्गदर्शनामध्ये सद्गुरूंच्या आज्ञेमध्ये जो राहतो, सद्गुरूंच्या जो नित्य सेवेत आहे त्याला हा विवेक प्राप्त होतो. विवेक म्हणजे काय, सद्बुद्धी, सद आचरण करण्याची जी बुद्धी आहे त्याला सद्विवेक म्हणतात. चांगलं आणि वाईट हे कळणं म्हणजे विवेक. विवेके सदा देह कुंठित जावा. सद्गुरु आप्पा महाराज नेहमी म्हणतात बघा, भजन झाल्यानंतर म्हणतात की नाही, विवेके सदा देह कुंठित व्हावा. कशासाठी की विवेक जागृत झाल्यानंतर आपल्याला सत्य असत्याची जाण होती. आणि हा विवेक इथं तिथं मिळत नाही बरं का. कुठं दुकानात मिळत नाही, मॉलमध्ये मिळत नाही, कोण्या मोठ्या अधिकाऱ्याकडे मिळत नाही. हा एकच अधिकारी जे माऊलींनी म्हणले म्हणून विशेष अत्यादरू, हे कोणाकडे, सद्गुरूंपाशी, संतांच्या चरणापाशी हा विवेक मिळतो. मग आपल्या सद्गुरूंनी काय म्हणलेलं आहे, सद्गुरु चरण धरल्यावरी. बघा अण्णा स्वामी आपल्याला काय उपदेश करतायत त्याचाच हा सगळा सारांश आहे. सद्गुरु चरण धरिल्यावरी शिष्याने वागावे कैसे तरी. फार मोठा शब्द आहे बरं का हा. आणि हा विवेकाला धरूनच ही जोड आलेली आहे बघा. सद्गुरु चरण धरल्यावरी जो भक्त सद्गुरूंचा गुरुमंत्र घेतो, गुरुमंत्र घेतल्यानंतर चरण धरल्यावरी म्हणजे काय की मी आता समर्पण झालोय तुम्हाला,
आपण गुरुमंत्र घेतल्यानंतर संकल्पामध्ये म्हणतो धर्म अर्थ काम मोक्ष चतुर्विध पुरुषार्थ सिद्ध्यर्थम. गुरुमंत्र घेतल्यानंतर ह्या 4 गोष्टी प्राप्त होतात. लक्षात ठेवा, जे जीवनाला अत्यावश्यक आहेत. आणि सर्व हे जे विश्व चालतं ह्या 4 स्तंभावरतीच चालतं. धर्म म्हणजे धर्म जागृती, म्हणजे धर्माचरण करणे. आपला धर्म काय, सद्गुरूंनी आपल्याला काय सांगितले, सद आचार सद्विचार सत्संग साधबोध साचार, हे धर्मनिष्ठ. अर्थ, अर्थ म्हणजे पैसा संपत्ती. आता मला सांगा, प्रपंच करताना आपल्याला साधी दुधाची बॅग आणायला गेल्यानंतर जर त्याला आपण धर्माचरण सांगितले दुकानदाराला, तर काय म्हणून, बाबा घरी जा आणि घरी जाऊन सांग, दुधाची बॅग त्याच्यावर मिळत नाही. तिथं अर्थ द्यावा लागतो. अर्थ म्हणजे इथं पैसा सांगितले, धन सांगितलेलं आहे. मग हे धन सुद्धा आपल्याला व्यावहारिक जीवनामध्ये किती अत्यावश्यक आहे, बरोबर आहे की नाही? आज सकाळी झोपेतून उठल्यापासून झोपेपर्यंत पैशाशिवाय काहीही होत नाही. भाजी आणा पैसे लागतात, दूध आणा पैसे लागतात, पेट्रोल टाका पैसे लागतात, काहीही करा तुम्ही, पैशाशिवाय काही होत नाही. हे सत्य आहे, याच्यामध्ये काय हे नाही. म्हणून संकल्प ऐका, मी तुम्हाला काय सांगतो की सद्गुरूंचा उपदेश घेताना सद्गुरू आपली काय काय जबाबदारी घेतात हे मला तुम्हाला सांगायचं. धर्म अर्थ, अर्थामध्ये 2 अर्थ आहेत. अर्थाचा अर्थ अनर्थ करू नका. अर्थाचे 2 अर्थ होतात. 2 प्रकारचे अर्थ सांगितले. पहिला अर्थ म्हणजे जे भौतिक सुखासाठी लागतं तो अर्थ, आणि दुसरा अर्थ म्हणजे जे परमधन आहे, ज्याची कधीही चोरी होणार नाही, ज्याला कोणी मागणार नाही, ज्याचा कोणी वाटा मागणार नाही, बहीण भाऊ मागणार नाही, ना चोरी करणार नाही कोणी, असा जो अर्थ आहे तो परमार्थ. त्याला परम अर्थ म्हणलेले आहे. हा अर्थ, आपल्या जो पहिला अर्थ सांगितला तो जीवन आवश्यक आहे भौतिक सुखासाठी, पण जो परमार्थ जो आहे, परमार्थ, तो सद्गुरूंच्या माध्यमातून त्या भगवंतापर्यंत पोहोचण्याचा तो परमार्थ सांगितलेला, त्याला परमार्थ म्हणलेलं आहे. म्हणून धर्म अर्थ. मग इथे सद्गुरूंनी आपल्याला 2 अर्थाची प्राप्ती करून दिली हो, एक नाही. बघा केवढे उदार अंतःकरणाचे सद्गुरू आहेत, आणि आपण फक्त स्वार्थापोटी तिथे जातो, पण सद्गुरू हे अनंत हाताने आपल्याला देत असतात. लक्षात ठेवा, ते कधीही अरे हा इनी माझा जप केला नाही म्हणून याला कमी देणार, इनी माझा ऐकले नाही म्हणून याला मी कमी देणार, हे स्वार्थ बुद्धीने मागतो म्हणून याला नाही. जो अनन्य भावाने शरण गेला की त्याचा सद्गुरू उद्धार केल्याशिवाय राहत नाही. काम, तिसरा अर्थ इथे सांगितलेला आहे, काम. आता काम 2 प्रकारचे सांगितलेले. एक सांसारिक काम सांगितलेलं आहे आणि कर्म सांगितलेलं आहे. लक्षात घ्या, बरेच जण काम ह्या अर्थाचा अतिशय वेगळा अर्थ लावतात, पण ते काम आहेच आहे, पण प्रपंचातील काम आणि कर्माचा अर्थ सुद्धा एक तिथे सांगितलेला आहे. कर्म, जे आपण कर्म करतो, सकाम निष्काम. लक्षात घ्या, शब्द लक्षात घ्या, सकाम आणि निष्काम सांगितले. निष्काम सेवा जो करतो त्याला काहीही मागायची गरज पडत नाही. संत तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये म्हणलेले, न मागे तयाची रमा होय दासी. जो मागत नाही ना काहीच, ती साक्षात लक्ष्मी त्याची दासी होती, आणि म्हणजे मनात येईल ते सगळं त्याला प्रदान करते. सकाम आणि निष्काम. इथे निष्कामाची पहिली व्याख्या सांगितली. निष्काम म्हणजे काय, आपल्या गीतेमध्येच म्हणलेले, कर्मण्यवादे कारस्य मा फलेषु कदाचन. बरोबर आहे ना? गीता अभ्यास माझं चुकलं असं सांगा बरं का, कारण माझी काही गीता पाठ नाही. चुकू शकत नाही. मा फलेषु कदाचन म्हणजे काय, कर्म करीत जा, पण फलाची अपेक्षा म्हणजेच निष्काम सेवा सांगितलेली आहे. बऱ्याचदा बघा आपले भक्त, आणि ही मनुष्य वृत्ती आहे, त्याला कोणाचा दोष नाही, ही मनुष्य वृत्ती नैसर्गिक आहे, की आपण कुठलीही गोष्ट, माझा त्याच्यात जर स्वार्थ असेल तरच मी ती गोष्ट
करील किंवा तरच मी ते ऐकेल, लक्षात घ्या, हे स्वतःहून आपण अभ्यास करायला पाहिजे. बरोबर आहे की नाही? मग स्वार्थ बुद्धी तिथे आली की मग ते निष्काम कर्म होत नाही, ते नाही. सकाम होतं, लक्षात ठेवा. आणि सकाम कर्म करीत असताना आपल्या हातून कळत न कळत पातक घडत जातात. आपल्या हातून कळत न कळत मन दुखवले जातात. कळत न कळत काहीतरी वाईट कर्म घडत जातात. म्हणून 2 कामाची निर्मिती सांगितलेली आहे, एक निष्काम आणि सकाम. मग तुम्ही काय मागायला जाता सद्गुरूंकडं? काय तुम्ही मागतायत आपल्या सद्गुरूंना? तुम्ही सकाम वृत्ती मागताय, निष्काम वृत्ती मागताय. तुम्ही जे मागाल तेच देतील ना हो ते. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे. आता आपण गेल्यानंतर काय म्हणतो? प्रश्न आपले काय असतात? सगळे सांसारिक प्रश्न असतात. माझ्या मुलाला नोकरी लागेल का? गाडी मिळेल का? घर होईल का? घर आहे तर मोठा प्लॉट होईल का? प्लॉट आहे तर शेती होईल का? हे आहे तर ते होईल का? 20 लाखाचा पॅकेज आहे 50चं होईल का? असे अनेक प्रश्न आहेत बघा. मग ज्याचं लग्न झालं नाही त्याला लग्न होईल का? मला सून नाही, सून मिळेल का? जी सून आहे ती पळून जाईल का? आता नवीन प्रश्न आहे बरं का हा. हा नवीन प्रश्न उपस्थित झालेला आहे. मला सून आहे पण ती निघून जाईल का लवकर? खूप त्रास देते. असो, विनोदाचा भाग नाही, पण हे आपण जे आपल्या सद्गुरूंकडे घेऊन जाऊ, जे आपण आपले भाव तिथे ठेवू, तेच फळ आपल्याला मिळणार. भाव तिथे देव. बोला, ऐकू येतंय का? देव देव. 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 भाव तिथे देव काय आहे? देव तेथे देव. हा, भाव झोपू नका बरं तिथे का, देव. थंडी भरपूर आहे. तर निष्काम ज्यावेळेस आपण निष्काम कर्म करण्याची वृत्ती ठेवू, निष्काम भावनेने आपण सद्गुरूंना अनन्य भावाने शरण जाऊ, मग तिथे इथे आपल्याला उपदेश आपल्या सद्गुरूंनी काय केलाय? सद्गुरु चरण धरल्यावरी कशाची प्राप्ती होती? धर्म, अर्थ, काम आणि शेवटचं काय सांगितलंय? मोक्ष. मोक्ष. बरं, आता मोक्ष म्हणलं तर तुम्ही म्हणताल मोक्ष म्हणजे काय? आपल्याला एकच मोक्ष माहिती, मेल्यानंतर आपण कुठे जाणार आहे? मोक्ष मिळणार. म्हणजे कुठं जाणार हे आपल्याला काही माहित नाही, पण मोक्ष मिळणार हे मात्र नक्की माहिती आहे. मोक्ष या शब्दाचा आपण एक टेंटेटिव्ह असा अर्थ लावलेला आहे. पण कर्म ठरवता आपण कुठं जाणार आहे, लक्षात ठेवा. कर्माची गती एवढी अवघड आहे. 3 योग सांगितलेत: कर्मयोग, ज्ञानयोग आणि संन्यास योग. लक्षात ठेवा, संन्यास योग आणि ज्ञान योग असं म्हणलं तर हे अगदी संयमी आणि सोपे आहेत बरं का. लक्षात घ्या, मी तुम्हाला अगदी इनी विचारपूर्वक, तुम्ही नंतर मी काय बोलते हे तुम्ही नंतर अभ्यास करा त्याचा. ज्ञान योगामध्ये ज्ञानाची प्राप्ती झाली म्हणजे त्याला मोक्ष मिळतो. ज्ञान हे संपादन करणं, त्याला गिरवणं, त्याची संथा म्हणणं, ते पाठांतर करणं, ते आत्मसात करणं हे सोपं आहे, लक्षात ठेवा. पण कर्मयोग इतका अवघड आहे की संत महात्मे म्हणतात, आपले अण्णास्वामी नेहमी सांगायचे, कर्मगती आणि कर्मयोग एवढा अवघड आहे कर्म सिद्धांत, की जसं एक 10 लिटरचं दूध खळखळ खळखळ उकळलंय, छान लाल झालंय, आता त्याची बासुंदी होणार आहे. लक्षात ठेवा, काय होणार आहे? त्याच्यात मस्त टाकलंय. आता ही कर्म सांगताय बरं का मी, तुम्ही खरंच बासुंदी डोळ्यासमोर आणू नका. कर्माची बासुंदी आहे. खळखळ उकळले, चांगले कर्म केले, त्याच्यात काजू बदामाचे छान तुकडे टाकलेत, भक्तीचा त्याला सुगंध सुटलेला पण जर थोडं जरी कर्म चुकलं म्हणजे काय? जर एक थेंब जर त्याच्यात लिंबाचा, कांद्याचा रस पडला, त्याचं काय होणार आहे? नासून जाईल. नासून नाही, ते खाता येत नाही, त्याचा कलाकंदही होत नाही, काहीच होत नाही. लक्षात ठेवा, म्हणजे ते काय झालं? ते कर्म निष्फळ झालं, निष्फळ झालं. म्हणून कर्मयोग फार अवघड येते आणि त्याच्यामध्ये चालत असताना ही सद्गुरु कृपा आपल्या पाठीशी असणं अत्यंत महत्वाचं आहे. आधी ते करावे कर्म, कर्म मार्गे उपासना. मग म्हणून सद्गुरूंनी आपल्याला पहिला उपदेश, कर्म चांगले करा, विचार चांगले ठेवा. आणि मग ते विचार चांगले कशाने होतील? सद्गुरु उपदेशाने, उपासनेने. कर्म मार्गे उपासना, ही कर्माला जोड जर उपासनेची असेल
तर तो भक्त कधीही सुकणार नाही, तो कधीही वाईट मार्गाला जाणार नाही. त्या उपासनेचं महत्व